अति मोक्ष आयशी साक्ष बहुतांची नाथ महाराज सांगतात साधी मांडी पडते वासुदेव नाम भोगी मोक्ष येईल सुखी नामस्वर साधी मांडी पडते नामस्मरणाने मोक्ष प्राप्त होतो पण आंदोलन केलं तर पुण्य प्राप्त होतं किंवा तुकोबराय सांगतात सज्जनाचं नामस्मरण केलं तरी पुण्य प्राप्त होतं. आपण काय आपण म्हणतो भोपाळ झाल्यानंतर पुण्यवंत वाळे आणि घेता सज्जनाचं नामस्मरण केलं तर पुण्य प्राप्त होतं. एवढंच नाही हो, नाथ महाराज सांगतात ज्या लिंगी सोहळ्यामध्ये जे वारकरी चालले ना त्या वारकऱ्यांचं नामस्मरण केलं ना प्रेमाने तरी पुण्य प्राप्त होतं. आता अजून काय सांगतात आणि त्या लिंगी सोहळ्यामध्ये जागे होतात ते इतर क्षेत्रात नाही, समाजामध्ये नाही, गोंधळामध्ये नाही, ते म्हणजे संप्रदायामध्ये का तर नाथ महाराज सांगतात की जो नामधारक आहे तो नामधारक भगवान परमात्म्याला जे आवडतं ते नामस्मरण करतो आणि संप्रदायामध्ये नामधारकाला जास्त महत्व आहे. आपण काय करतो इकडे देवाचं तेवढं लक्ष नाही पण देवाचं किती करतो त्याच्यावर देवाचं लक्ष आहे. नामधारकाला जास्त महत्व आहे. तुकोबराय येताना नामधारक होऊन आहे एकंदर शिक्का पाच मिला इह लोका आलो म्हणे तुका मी नामाचा धारक यारे यारे लाडकोड यादी बत्ती नागन करावा विचार न लगे चिंता कोणाची. कारण देवाला नामधारक आवडतो. मी तर काय आवडतो सांगतो तेवढा मला सांगण्याचा अधिकार नाही. मी काही कीर्तन प्रवचनकार नाही पण मला संप्रदायाच्या जनरेशन राहायचं आवड आहे म्हणून मी त्या पद्धतीने राहतो. तसं लोकांना वाटतं कीर्तनकार असेल प्रवचनकार असेल पण तशात काही नाही. पण सांगण्याचं तात्पर्य देवाला नामधारक आवडतो. कारण महाराज सांगतात नामधारकामुळे निराकार असणारा परमात्मा साकार झाला आकाराला आला नामधारकाच्या भक्तीच्या विडीत पडला आणि निर्गुण निराकार तत्व सोडलं सगुण स्वरूपाला प्राप्त झाला. हो आपण तो एक पिंगला होता पिंगला आता पिंगला खूप गाजला. हो पिंगला आहे पिंगला आणि तो काळ्याच्या प्रसंगाचा पिंगला आहे. तो 11 चरणाचा पिंगला आहे. निराकाराचा आकार झाला त्यात माझा पिंगला जन्माला निराकाराची घेऊन आला माझा पिंगला झाली तो पिंगला. भगवान परमात्म्याचे सगुण साकार जे 10 अवतार झाले आहे तर ते निराकारातून साकार झाले. तुकोबराय सांगतात आमच्या भक्तीच्या विडीत पडला तो. आम्हाला जेवढा आनंद झाला एवढा आमचा आनंद पाहून तो आनंदी झाला. त्या आनंदाला जोड नाही. आता या आनंदाला काय जोड आहे. आता आपण सर्वांना अवस्था प्राप्त झाली. परमात्मा म्हटलं की अवस्था साधकाच्या जीवनात प्राप्तच व्हायला पाहिजे आणि तो देवाला आणि संसार म्हटलं की व्यवस्था परमात्म्यामध्ये अवस्था. मग तुकोबराय सांगतो आमच्या भक्तीच्या विडीत पडला नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आलासी आकारा आमुचिया चाळा तुका म्हणे विडा भक्तीची भक्तीच्या विडीत पडला आणि निर्गुण तत्व सोडून सगुण तत्वाला प्राप्त झाला. नाही तर तुकोबराय देवाशी मागता तुला कोण विचारतं रे. अरे आमच्यामुळे तुला मान आहे आमच्या भावे तुझे देव पण आमच्यामुळे तुला देव पण आहे. नाही तर तुला कोण विचारतं आमच्यामुळे तू सगुण साकार झाला. आणि म्हणून महाराज सांगतात नामधारकम नामतत्वम तत्वबोधम प्रबोधरूपम. तो बोध हा महत्त्वाचा आहे. मी तर काय सांगतो माणसाच्या जीवनामध्ये श्री गुरुकडून महावाक्य प्राप्त करावं. अनुग्रहामध्ये खूप मजा आहे. अनुग्रहासाठी खूप मजा आहे. आत्मसात्विक भाव जागे होतात. अनुग्रह म्हणजे काय आम्ही फक्त प्रत्येक कीर्तनामध्ये म्हणतो तुमचा अनुग्रह लाभलो पावन जातो चराचरी तुमचा अनुग्रह लाभलो. अरे पण हा तर अनुभव नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज जनार्दनांना म्हणतात तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. मी काळा काहीच नेणे
मी माझ्या अहमताचं बोलत नाही, मी कळाकुसरी काहीच नाही, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. नाथ महाराजांना विचारा अनुग्रह म्हणजे काय. नाथ महाराज आपल्याला सांगतात अनुग्रह म्हणजे देवाशी पहावे, अनुग्रह देवाचं अस्तित्व साधकाच्या अंतःकरणात प्राप्त करून देतो. अनुग्रह म्हणजे काय. अनुग्रह म्हणजे भ्रमाचा निराश. अनुग्रह आपला भ्रम घालवतो. मी कोण आहे. आता आपण म्हणतो मी आहे, हे माझं आहे, ते माझं आहे. नाथ महाराज म्हणतात अनुग्रहाची साधना कर, याच्यापासून वंचित होशील. कारण तुझं काहीच नाही. तुझं असतं तर तुझ्या बरोबर आलं असतं. आता आपल्या बरोबर काय येणार आहे. काहीच येणार नाही. भगवान आपल्या बरोबर येणार नाही, पेटी येणार नाही, टाळ येणार नाही. भगवान परमात्म्याने दिलेलं पंचतत्वाचं शरीर हे सुद्धा आपल्या बरोबर येणार नाही. आपण कुठून आलो, कशासाठी आलो आणि काय करायचं आहे. महाराज सांगतात आवासी कुठून या, जाती कवनारे ठाया, घरदार हे नाही, आवजी लटकी जमाया. नाही का. आणि आपण इथे आलो पण इथलं आपलं काहीच नाही. महाराज सांगतात काहीच नाही. देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरील पोटे स्थिर राहिले. आपला देशही नाही, वेशही नाही, मग पूर्व पुण्याने हा जीवात्मा या नरदेहामध्ये आला. आणि फक्त एकच साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, ईश्वर प्राप्तीसाठी एकच साध्य आहे, ते म्हणजे नरदेह. अन्यथा जनावर भजन करतात का. नाही नाही, पण त्याला ज्ञान राहत नाही का. ज्ञान राहतं पण त्याला ती वाचा नाही. आता 9 तारखेला शिन्नर परिसरामध्ये चाकवलीला एका गोमातेचं दावा होता. मी 8 तारखेला कमी गेलो, कारण तिकडे 8 वाजेपर्यंत सर्व आवाज. ती गाय असली त्या गावामध्ये, त्या गायीची बरोबर होती, आता खंडित झाली. तर ती गाय असली होती, सकाळी प्रत्येक घरी एक घास आहे, प्रत्येक तिला कुटका चालायचा त्या गोमातेला. आणि ती जर एखाद्या ठिकाणी बसली, लहान लहान पोरं जाऊन तिच्या पाठीवर बसायची. पोरं जोपर्यंत पाठीवर बसलेली आहे तोपर्यंत ती उठत नव्हती. आणि ती जर निघाली, कोणाला जर वाटलं आपल्याला चहासाठी दूध घ्यायचं आहे, फक्त ग्लास किंवा तांब्या हातात घेतलं का तिला फक्त माता असा आवाज द्यायचा. तिचं नावच माता होतं. ती गाय त्या ठिकाणी उभी राहायची, दूध काढायची घेऊन यायची. पण अक्षरशः काय सांगावं, माणसाच्या जीवनात सुद्धा एवढा दुःखद प्रसंग घडत नाही एवढा त्या गोमातेच्या जीवनात घडला. दसऱ्या विधीच्या वेळेला जेव्हा तिथं मंडळी गेली, खूप समाज होता. तिथं मंडळी गेल्यानंतर त्या गोदावरीच्या खडकावर तिथे जागा आहे दसऱ्या विधी, तिथे जाण्याच्या अगोदर 19 कावळे तिथे बसलेले होते. काय या मातेला पुण्य केलेलं आहे. तिथे गेल्यानंतर प्रवचन चालू झालं, तिकडे विधी चालू झाली. जेव्हा ब्राह्मण आणि जे आपले सोमनाथ भाऊ म्हणून आहे त्यांनी पाणी दिलेलं होतं, त्यांनी ते पिंड हातावरती घेतली. तिथून निघाले ना कावळे असे गोल चक्र घालून उभे राहिले. आणि जेव्हा ते पिंड ठेवले, पाणी सुद्धा नाही घालून गेलं, काकस्पर्श झाला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे का ईश्वर प्राप्तीसाठी, साध्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, म्हणजे परमात्मा हे साध्य आहे आणि तिथपर्यंत जाण्यासाठी साधन फक्त एकच आहे, ते म्हणजे नरदेह. आणि असा नरदेहामध्ये आल्यानंतर जो ब्रह्मरसाची गोडी चाकतो, जगद्गुरु तुकोबराय सांगतात एकदा तुम्ही तो ब्रह्मरसाची गोडी चाकून पहा, तो कडा घेऊन पहा. आपण अनेक प्रकारचे कडे घेतो पण त्याचा जो आनंद आहे तो क्षणिक आहे. पण ब्रह्मरसाचा कडा असा आहे तो अंतकाळापर्यंत त्याची चविष्ट जात नाही. महाराज सांगतात इतर गोडी वेगळी आहे, आंब्याची वेगळी आहे, चिकूची वेगळी आहे, केळीची वेगळी आहे. नाथ महाराज वर्णन करतात आंबा केळी द्राक्ष गोडू, पण राम नामापुढे हवे करू. किती गोड आहे, पण नामापुढे ते कडू आहे. नाम गोड हरी म्हणता पूर्वी गोड. गुळ साखर काय निकी, अमृताची चवी झाली पिकी. गुळ साखर किती गोडी आहे, पण त्याच्या पुढे नामापुढे अमृत सुद्धा पिकं आहे आणि अमृताच्या पुढे प्रेम सुद्धा पिकं आहे. नाथ महाराज सांगतात एका जनार्दनी प्रेम अति गोड, अति सांगितलं
दिलेलं आहे. म्हणून असं जी गोडी आहे ती आपल्या जीवनामध्ये जर आपण ती सेवन केली तर महाराज सांगतात सेवन पण कोणाचं म्हणून तुकोबारायांना सांगावं लागलं तर हा अन्न संत संगतीमध्ये मिळतो नाही का? कारण त्यांना सुखाचं काय वर्णन करावं संत संगतीचे काय सांगू सुख आपण पाहिजे नाही ते किंवा ब्रह्मरस भोजन पंगती संतांच्या संगती सर्व काळ संतांच्या संगतीमध्ये त्या ब्रह्मसुखाचा आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. म्हणून महाराज म्हणतात घेता ब्रह्मसुखाची गोडी आणि संसारिक मागे ओढी. ब्रह्मसुखाची गोडी आपल्या जीवनामध्ये जर आपण घेतली तर त्याचा काही आनंद वेगळाच आहे. आणि मग काय होतं महाराज सांगतात त्या महावाक्याची साधना ते ब्रह्मसुख प्राप्त करत असताना ते ब्रह्माचा आनंद सेवन करत असताना संसारिकाला ते काय करतं त्यातून बाहेर काढतात. म्हणून ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं जड जडोनी वहिला निघ जरी भक्तीचे वाटेला जिही पावशी आल्यानं निज धाव माझे. एकदा संसारातून बाहेर पड. संसार सोडायला कोणत्याच संतांनी सांगितलं नाही पण संत महात्मे संसारात राहिले ग्रस्त आश्रम शिकायला संसार केला पण मन तिथे गुंतू दिलं नाही. मोठे मोठे साधू संत यांनी सायास केले प्रपंच असताना मन नाही मोविले नाही का? त्यांनी प्रपंचिक होते पण तिकडनं संसारावरचं मन काढलं आणि नामाच्या ठिकाणी ते मन लावलं आणि मग त्या महावाक्याने काय झालं तर त्यांना संसारातून वेगळं केलं. म्हणून महाराज म्हणतात घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी. कारण परमात्मा असं आहे चिंतन असं आहे एकदा त्या चिंतनाची आवाज जर प्राप्त झाली तर ते कोण बोलवतं कळत नाही. कारण तुकोबारायांनी त्यांचा अनुभव सांगितला नाही का? म्हणून आपण कितीही बोललो तर ते कमीच आहे पण पुढे आपल्याला पुन्हा प्रवास करायचा आहे. हो दादाने सुंदर प्रमाण दिलं ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. दादा सुद्धा श्री महाराजांचं दर्शन केलं दादा पण माळ घालणार आहे. मग कोणीतरी आपण म्हणलं तुका म्हणजे गुरु भजनी आणि देव दिसे जनीवनी. हो सर्वात श्रेष्ठ गुरुचं भजन आहे. गुरुचं भजन म्हणजे काय गुरुने जे महावाक्य आपल्या जीवनात प्राप्त करून दिलं ते भजन आहे. म्हणून जे श्रेष्ठ आहे गुरु भजन केलं तर देव कोठे नाही. हरी येथे रे हरी ते रे कुठेही पाहिलं तर तो परमात्मा आहे. नाथ महाराज सांगतात कुठे नाही तो सर्वत्र ठिकाणी आहे. हरी त्या दासा हरी दाही दिशा जिकडं पाहिलं तिकडं आहे. मग ज्याचा जसा भाव असेल कसं त्यांनी पाहिलं तर त्याला तसा तसा देव दिसतो. पैलवानाचा भाव कसा आहे पैलवानाने पाहिला त्याला भगवान पैलवानासारखा दिसला. स्त्रियांनी बघितला त्यांचा भाव कसा आहे तसं मुक्तिमंत पुतळा दिसला. बालमित्र सवंगाने पाहिला तो बालमित्र सवंगासारखा दिसला. योग्याने पाहिला योग्याचा भाव कसा आहे तत्वतत्वता असणारा परमात्मा दिसला. कारण महाराज सांगतात मल्ला राम शनी निर्वरा श्रीराम स्मरो मूर्तिमान गोपाळांचे जनो क्षत्राची दिगुजा क्षत्राची पेत्रो शिशु हो विराट पटे भजे विराट विलुषा तत्वं परम योगिना कृष्णेना परदेवते जीवितो रंगम दत्त शागजा भावे जैसा तैसा हरी एक जसा भाव आहे तसा तो परमात्मा आहे. म्हणून आपली श्रद्धा आपला विश्वास आपल्याला घेऊन कुठे चाललेला आहे तर श्री महाराजांच्या दर्शनाकरिता चाललेला आहे. म्हणून हा दिवशी सोहळा मी तर भगवान परमात्म्याकडे आजपासून अशी विनंती करीन की प्रभू अखंड हा सोहळा आमच्या जीवनामध्ये चालत राहो आणि या वारकऱ्यांना ही सेवा घडत राहो. म्हणून घेता ब्रह्मसुखाची गोडी संसारिक मागे ओढी. वेळ आपल्याला कमी आहे म्हणून आज जे अन्नदाते आहे त्या अन्नदात्यांसाठी मी भगवान परमात्म्याकडे कारण कसं असतं घेता ब्रह्मसुखाची गोडी. ब्रह्मसुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं
असं जर वाटत असेल तर नाथ महाराजांचे एक पाठ करण्याचा आवाहन करतो. नाथ महाराज म्हणतात साधकाच्या जीवनामध्ये एकदा अनुग्रह प्राप्त झाला तर त्याला लगेच 8 भाग झाले होतात. आज